आनंदे, आता आपल्याला कळलंय ना की तुला रडवण्यासाठी ते लोक हा डाव खेळतायत. मग आता काहीही झालं ना तरी तू रडायचं नाहीस. अरे बरं, आता आणखी किती रडवणार आहे ते समजे मला. माझ्याकडे जी समजत मौल्यवान गोष्ट होती ना, वीरचं प्रेम, ते बी या समजांना देऊन झालंय. आता आणखी काय देऊ? काय चाललंय बा सुनबाई? ते आपलं सहजच टाइमपास करत होते. हे बघ नारायणी, त्याच्या कुठल्याही वस्तूला कुणी बी हात लावलेला नाही चालत त्याला. सासूबाई, मी कुणी बी नाहीये. लग्न करून या घरात आणलेली मी त्याची हक्काची बायको आहे. त्यामुळे एवढा तरी अधिकार मला असायला हवा ना. हे बघ नारायणी, तुला तुझे सगळे अधिकार जर तुझा नवरा झोपेत असतानाच हवे असतील ना, तर मला काय बी म्हणायचं नाही. तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? तुला चांगलंच कळलंय मला काय म्हणायचंय ते. तुम्ही मृत्यूपत्र करताय असं कळलं. मला विचारावं असं नाही वाटलं. नाही, तुझं बोलून झालं असेल तर निघ इथून. आणि मुळात मी तुला नारायणीबद्दल बोलायची परवानगी दिली होती. हा नारायणीच्याच आयुष्याचा प्रश्न आहे. चालती हो इथून. तुझी 2 मिनिटं संपली आहेत आणि पुन्हा या खोलीच्या बाहेरही मला दिसू नकोस. निघ इथून. आई, मला सांग, माझ्या लॅपटॉप मधून आनंदीचे फोटो कोणीतरी डिलीट केलेत. माझ्या नकळत कोणी हात लावला होता त्याला? असं झालं वय येते. आई, तेवढी गडबडतेस कशाला? हे बघ, हे काम कोणी केलं असेल मला चांगलं माहितीये. मी फक्त खात्री करून घेतो. येर ती काल रातच्याला इथं काहीतरी करत होती बघ. काहीतरी नाही, माझ्या लॅपटॉप मधून आनंदीचे फोटोज डिलीट करत होती म्हणजे केलेत. या लॅपटॉप मधून आनंदीचे फोटोज काढून टाकेल ग, पण माझ्या मनातून आनंदीला कसं घालवेल? खरं म्हणजे सुनबाईची एक बी सवय मला आवडत नाही बघ. आई, मुळात तू तिला सुनबाई म्हणून स्वतःचा अपमान करून घेऊ नकोस. तिची लायकीच नाहीये एवढी. अरे रोज दुपारी 12-12 वाजता काय उठते, नुसती जेवायला नाश्त्यालाच खाली उतरते बघ. कसला घाणेरडा सवय. राहू दे, अक्काच्या मुलीला आता वेगळ्या काय सवयी असणार ना. हे पैसे उचलायचे आणि इथून निघून जायचं. आणि इथून म्हणजे फक्त या वाड्यातून नाही तर या गावातून, इथून दूर कायमचं निघून जायचं. परत इथे यायचं नाही, कळलं? तुम्ही म्हणालात ना ते अगदी खरं होतं साहेब. जर तिच्यापासून लांब गेलो नाही ना तर ती अंगणातलं ऊन कधीच बघणार नाही. कारण सुंदर नावाच्या सावलीची तिला लई सवय झाली साहेब. हे बघ सुंदर, तू हे जे काय करतोयस ना ते सगळं आनंदीच्या भल्यासाठी आहे. त्यामुळे स्वतःला दोष नको देऊस. आम्हा तमाशावाल्यांना फेकलेल्या पैशांची सवय असते, पर तुम्ही ते फेकून एक पायरी चौथाखाली कशा पायी घेताय? लक्ष्मी आहे अशी एखाद्याच्या अंगावर फेकणं बरं नाही दिसत. माझ्या जाण्यावर लाखो रुपये खर्च करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. सुंदर बरा झाला ना, तुमच्या सांगण्याची बी वाट पाहणार नाही. आणि जाण्याच्या आधी तुमच्या पाया पडायला नक्की आहे. कारण लोक कलावंत मानपान जपणं जाणतात.